मित्रांनो, महाराष्ट्रातून सगळ्यात मोठी घडामोड आता तुमच्या समोर येते आहे. असंख्य महिलांची अब्रूची लक्तर वेशीला टांगल्याच्या नंतर आता अशोक खरात याच्याकडून सगळ्यात मोठी माहिती आता समोर येते. राजकीय बड्या नेत्यांना सगळ्यात मोठं टार्गेट त्याने केलं होतं आणि अखेर नावांचं यादी राजकीय नेते त्याच्या कसे दरबारी जायचे आणि त्याला कसे भुलायचे याचा सविस्तर सगळ्यात मोठा पुरावा सध्या SITच्या हाती लागलाय. कोण कोण हो आहेत राजकीय नेते, कोण कोण आहेत पुढारी आणि त्याने कुणाकुणाची घेतली नावं, मित्रांनो सविस्तरपणे जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणातून या घडीची सगळ्यात मोठी बातमी. देशाच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठा असा ड्रामा करणारा अशोक खरात महाराष्ट्रात जन्माला येणं महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील बहुतांश बडे बडे नेते अशोक खराच्या मायाळू जालमध्ये फसल्याचं आता समोर येत आहे. मित्रांनो, पहिल्यांदा दीपक केसरकर यांनी म्हटल्याप्रमाणे मी एकटाच या बाबाच्या दरबारी गेलो नव्हतो. माझ्या बरोबर किंवा माझ्या व्यतिरिक्त असे राज्यातील असंख्य आमदार, खासदार, मंत्री होते. त्यांची नावं का येत नाहीत पुढे, असा थेट सवाल दीपक केसरकर यांनी केला आणि लागलीच आता तपास सुरू झाला आणि त्यानंतर मात्र असंख्य असं गबाळ पाठीमागे आणि समोर पुढे आलंय. महाराष्ट्रामध्ये असंख्य महिलांची अब्रू लुटून ज्या प्रकारचं घाणेरडं कृत्य या अशोक खरातने केलंय, याला सगळ्यात मोठ्यात मोठी शिक्षा होईल असं पोलिसांनी देखील नमूद केलंय. 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये तब्बल 300 व्हिडिओ बाहेर येणं हे कृत्य अशोक खरातनं केलंय आणि हजारो महिलांची पिळवणूक केल्याचा दावा सध्या समोर येतोय. याच वेळी याला राजकीय नेते देखील भाळले असल्याची चर्चा सुरू झाली. मोठमोठ्या अधिकारी महिला याच्या संपूर्ण मायाजाळामध्ये फसल्याची सगळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे. विजय वडेट्टीवार यांनी सांगितल्याप्रमाणे मोठमोठे अधिकारी आपल्या महिलांना घेऊन त्या ठिकाणी जायचे आणि काळी जादू करून त्यांना परत आणायचे, अशा प्रकारचा रोखठोक दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय. म्हणून सगळ्या प्रकरणाची चौकशी आता व्हावी असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. त्यावेळी आता संजय राऊत यांनी देखील विरोधकांची नावं घेत सगळ्यांची चौकशी व्हावी, नार्को टेस्ट व्हावी अशी माहिती त्यांनी दिली. त्यानंतर मित्रांनो, पुढे सगळ्यात मोठी बातमी जर तुम्हाला समजत असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. अशोक खरात नेत्यांबद्दल काय करायचा हे तुम्हाला आता समजून येईल. अशोक खरात दर अमावस्येला बड्या बड्या नेत्यांना त्याच्या घरी बोलवायचा. त्याच्या बंगल्यावरती अशा रांगा लागायच्या, खालपासून ते वरपर्यंत सगळ्या तळावरती मंत्री, त्यांच्या गाड्या, आमदार, बडे बडे नेते, बडे बडे सेलिब्रिटी त्याच्या या संपूर्ण कृत्याच्या मागे भाळले होते. मित्रांनो, अमावस्याला काळी जादू व्हायची, तिथून त्यांचं राजकारण फुलायचं असं सध्या त्या राजकारणी नेत्यांना वाटायचं. कोणत्याही निवडणुकीचा फॉर्म भरायचा मुहूर्त असेल किंवा फॉर्म भरायची तारीख असेल, कधी फॉर्म भरायचा इथपासून ते निकाल काय लागेल इथपर्यंत राजकीय नेते सगळी इत्थंभूत माहिती या भोंदूबाबा अशोक खरातला विचारून करायचे. त्या 40 ते 45 नेत्यांची देखील यादी आता समोर येते. अशी जवळजवळ 40-45 नेत्याची नावं कोड वर्डमध्ये म्हणजे कोडिंग भाषेमध्ये अशोक खरातने आपल्या मोबाईलमध्ये टाकल्याची माहिती समोर येते. त्याच्या संपूर्ण माहितीचा लेखाजोखा करण्यासाठी आता SITने त्याचा मोबाईल फॉरेन्सिक टीमकडे पाठवला असून कोणकोणत्या नेत्यांची नावं त्यामध्ये आहेत याचा खुलासा लवकरच होईल असं देखील बोललं जात आहे. मी निवडून येईल का, इथपासून ते आमदार होईल का, खासदार होईल का, काही नेत्यांनी मंत्रिपदाची लॉबिंग त्याच्यापर्यंत मानलेली दिसून येते. मंत्रिपद होण्यासाठी अशोक खरातकडे जाऊन जादू करून घेणं इथपर्यंत आपले महाराष्ट्राचे मंत्री गेलेत अशी टीका सध्या अशोक खरात याच्यावरती केली जात आहे. दुसरं महत्वाचं उदाहरण म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातून मित्रांनो बहुतांश बडे नेते त्याच्या जाऊन चरणी नतमस्तक झालेत, त्याच्याबरोबर पूजा केली. मग आता नेमका महाराष्ट्र जातोय कुणीकडे असा प्रश्न आहे.
महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात देखील बरेच शालार्थ आयडी अशोक खरातने घोटाळा केल्याची माहिती समोर आली. म्हणजे बऱ्याच शिक्षकांना नोकरी लावायची, शालार्थ आयडी मुळे घोटाळा करायचा, इथपासून ते मोठमोठ्या नेत्यांच्या बदल्या, मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, या सगळ्यांमध्ये खरातचा हात होता. आता हळूहळू ही माहिती समोर येते. म्हणजेच या सगळ्यांच्या मध्ये त्या त्या वेळेचे नेते, त्या त्या वेळेचे आमदार, मंत्री देखील कारणीभूत आहेत का, असा सगळ्यात मोठा खुलासा केला जात आहे. म्हणजे मित्रांनो, आगामी काळामध्ये बड्या बड्या नेत्यांची नावं जर समोर आली तर तुम्हाला नवं वाटाय नको, लवकरच सगळ्या नेत्यांची यादी व्हायला लागेल. मात्र ती यादी सर्वसामान्यांना कळेल का, हा देखील सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आगामी काळात काय होतं ते लवकरच समजेल. धन्यवाद.